मंडळी नमस्कार, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. पहा इथे किती सुंदर फुलं आलेली आहेत. कलमी गुलाब आहे हा. मध्यंतरी त्याच्यावर थोडासा रोग पडल्यासारखा आभाळ यायचं ना, तर ते चिकट मावा पडलेला होता. पण आता फवारा मारला मग त्याच्यावर पहिल्यांदाच सगळा रोग गेला निघून. किती सुंदर दिसतंय. रंग कसा आहे, आवडतंय का तुम्हाला? सांगा बरं. मी आज तुम्हाला सगळी फुलं दाखवते. खूप छान आलेली आहेत आणि थोडं शेणखत पण टाकलेलं आहे. रंग खूप सुंदर वाटतो या फुलांचा. हा कॉर्नरच खूप छान वाटायला लागला. राजा बस बाबा शांत. हे खाली कसला वेलांची फुलं होती, पण खूप पसरतंय. हे थोडंसं कमी करावं लागणार आहे. हा पण एक छान आहे. हा पण कलमाचाच आहे गुलाब. आता इथे पण कळ्या यायला लागल्यात. हे जरा एकत्र झालेत. 2-4 फुलं वेगळे वेगळे करावे लागतील. आणि तिकडच्या जास्वंदीला, लाल जास्वंदीला आहेत थोडेसे. आणि ही जास्वंदी फार आवडते, पण ही वाढत नाही आहे. खूप मोठी नाही होय ना. छोटंसं रोप आहे, पण त्याला येत आहेत फुलं छानपैकी. ही पण कट केली. खूप उंच गेले होते. आंब्याला मोहर चांगला आला आहे. हे अनंताचं फूल, पांढऱ्या रंगाचं अनंत. हे आंब्याला पण आला आहे मोहर. एक आंब्याला नाही आहे, आणि तो एक कोपऱ्याचा, त्याला पण मोहर खूप आला आहे. बारमाही आहे. आता फक्त गळाला नाही म्हणजे बरं. हे पपईचं तर आपोआप आलेलं आहे. आता इकडची फुलं पाहू आपण. पहा, हे इथे मध्यंतरी केलेलं तुम्हाला दाखवलं होतं मी. एकच आहे झाड, भरपूर आली आहे तिथे लाल, आणि गुलाबी यायला सुरुवात झाली. हे असा थोडासा चिकट काहीतरी चिकट असा हे झालं तर रोग. औषध मारलेले आहे, आता होईल नीट. हे कोणतं फूल आहे मलाच नाव माहिती नाही. हे आंब्याला काही अजून मोहर फुटला नाही. आणि हे पहा, आता कट करावं लागतील इतके फुलं. पाकळ्या गोळा करून ठेवायच्यात, पण वेळच भेटत नाही. किती फुलं आली आहेत ही. वाढली आहेत. रोग गेला, पण ते आभाळ येते ना, त्याच्यामुळे ते होतं. ते धुकं पण पडतं आहे ना. हे पाय, ह्याच्यावर पण आहे थोडंसं अजून. हा एक गुलाब छान आहे छोटूसा. हा मात्र गुलाबी याला नेहमीच प्रॉब्लेम होतो आहे काहीतरी. त्याच्यावर टाकलंय बरं का औषध. हे काय असं खराब होतात ते फुलं. तो लाल मात्र छान राहतो. एवढी गुलाबाची फुलं आहेत. मी इथे छोटूसं एक टाकलं होतं रोप. याच फांद्या कट करून मी रोपं तयार करते ना, तेच आहे. तिथे पण आलं एक. आता ही कुंडीतली जमिनीत टाकू आपण रोपं नंतर. हे पण मोठं होईल. या तुळशी खूप झाल्या आहेत, आपोआप आलेल्या आहेत. एक रोप लावलं होतं, पण ते वाऱ्याने, हवेने, पाण्याने इतकं वाढलं आहे. हे एक गुलाबाचं आहे. आणि इथे एक, हे पण कट करायला आलं आहे. आता आज सगळे गुलाबाची कटिंगचंच काम करणार आहे मी, म्हणजे ते नंतर येणारे चांगले येतील. एवढी आमची सुंदर फुलं आहेत. तुम्हाला आवडली आहेत का? कमेंट करून नक्की सांगा. पण मेहनत खूप घ्यावी लागते हां. हे सगळं औषधं, शेणखत, किंवा त्याला वेळेवर पाणी घालणं वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि जसं हवामान बदलतं तसं त्याच्यावर परिणाम होतोच. इकडे हे पण नारळाचं झाड आता चांगलं वाढत चाललं आहे. जरा उशिराच लावलं हे. इथे लावायचं नव्हतं, पण नंतर विचार केला लावावं. इथे टमाटरचं रोप आपोआप आलं आहे. तुळशी तर भरपूरच आहेत.
आता ह्या आंब्याचा मोहर टिकावा, कारण एकदम गोड आणि खूप छान आंबा आहे हा. हाच मस्त आहे. आणि हे गावरान आहे त्याच्यामुळं हा काही त्याला मोहर पण नाही आलेला दिसत, हेच नाही. तिकडच्या दोनांना आलेला आहे. तर मंडळी, आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ, खूप छान जाओ, शुभेच्छा देते आणि आता व्हिडिओ बंद करते. बाय बाय.